तुम्ही कधी स्वतःलाच एक मस्त ट्रीट देऊन बघितले का काय होतं? आज मी बघितलंय. काल मी ज्या दादासोबत गोंदियातला सोनेगाव फिरलो त्याच दादाने आज मला त्याच्या अॅग्रो फार्मवर आणलं. पहिले इथे मी फुल काम करायचं ठरवलं होतं, पण जसं तो मला त्याचा अॅग्रो फार्म दाखवत गेला तसं माझी काम करायची इच्छा सुद्धा गेली. मग दादा मला त्यांनी जमवलेल्या विंटेज गोष्टींचं कलेक्शन दाखवतो. केटलला नेचरने हील केलं आणि त्यातलीच एक दुर्बीण माझ्याकडे देऊन घेऊन जातो बर्ड वॉचिंग करायला. बर्ड्स तर काय सुंदर दिसले आम्हाला. इथेच एक काका गाईचं दूध काढत होते, मग मी पण गेलो दूध काढायला नाही, दूध काढताना बघायला. एक गाय किती लिटर दूध देतं? 1-2 लिटर. मी एका लेकरूला पहिल्यांदा इतकं जवळून तिच्या आईचं दूध पिताना बघितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता कोंबड्यांनी बांग देऊन उठवलं आणि इथून मी थेट विविध भारतीवरनं बाल भारती वयात गेलो. उड्या मारल्या, पळालो आणि पडलो सुद्धा. खूप दिवसांनी मी लोक काय बोलतील याचा विचार न करता मला पण हे खेळायचं आहे या भावनेचा विचार केला. यानंतर मस्त दुपारचं जेवण केलं आणि मला दिसला इथे सुकट ठेवलेला मव्वा. दादाने सांगितलं इथे लोक मव्वाने बनवलेली ड्रिंक पितात, म्हणून मग मी सुद्धा ट्राय केली. आई शपथ लय आंबट होतं. पहिले काही वाटलं नाही, पण नंतर जेव्हा मी आणि दादा तिथला सनसेट बघायला गेलो तिथे घरची आठवण यायला लागली. संपला होता माझा विषय. डायव्हर्ट करायला दादाने मला त्याच्या टेलिस्कोपने मस्त चंद्र दाखवला आणि मूड खुश करून दिला. असं सगळं झालं जेव्हा मी स्वतःला पहिल्यांदा ट्रीट दिली. मी निसर्गाच्या इतक्या जवळ गेलो की परत सिटीमध्ये जायचंच मन नव्हतं करत. स्वतःची साथ किती भारी असते हे पहिल्यांदाच कळलं. माझ्यातल्या सगळ्या जखमा या निसर्गाने भरल्यासारखं वाटलं. आपण नेहमीच दुसरे काय म्हणतील याचा विचार करतो, पण एकदा स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःसोबत निसर्गात राहा आणि फक्त निसर्गाला होताना बघा. भारी वाटतं. काम काहीच नाही झालं इथे, पण एका नव्या स्वप्नेलला घेऊन निघालो आज, एका जिंकलेल्या स्वप्नेलला. फाइंडिंग युअरसेल्फ, फाइंडिंग पीस. स्वतःला शोधलं ना तर तुला शांती भेटली ऑटोमॅटिक. हाच एक्सपिरियन्स घेऊन आता आपण नक्षलवादी एरियात एंट्री मारली. गडचिरोलीत. पण खरंच इथं नक्षलवाद आहेत का? बघूया चला.